पाहिलं तुमचा नंबर. अच्छा अच्छा, हा बोला ना मॅडम. काय नाही, थोडं बरं वाटायलं त्याचं वागणं, ते थोडं शांत झालाय मुलगा. हम्म. तिला पण थोडं कमी कोणतं वाटायला. कोणतं घेतलेलं आहे औषध? ते त्रिकाल त्रिकाल नशामुक्ती. ओके ओके. नशामुक्ती. हा हा हा. तर ते एक पुडी घेतली बघा, पहिलं पॉकेट ते. हा हा. 1.5 महिन्याला म्हणलं होतं ना, 1.5 महिना जाती ती. हो बरोबर. तर मग ते आता दुसरी मागवायची ना. हो बरोबर. तर किती द्यावं लागतं मॅडम ते? सेम तेवढे 2000 रुपये. नाही नाही, म्हणजे किती दिवस त्याला? 3 महिन्याचं 3 सांग. महिने, हा 2 महिने अजून द्या हा हा. आणि मग पूर्णपणे इच्छा समूळ नष्ट होते असं. हो. आता हा. आता आता ड्रिंक करतो का? नाही, आता तेवढं दिसेना झालंय. हा हा हा. पण करू लागलं. खूप परेशान केलं मॅडम त्यानं. किती वर्षाचा मुलगा आहे? त्याला आता किती हो, 23-24 रनिंग आहे त्याला. बर, कधीपासून त्यांना व्यसनाची सवय होती? म्हणजे आम्हाला कळून बी 2-4 वर्ष व्हायलीतच. बरं, कसं प्रमाण किती घेत होता? कसं काय 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 व्यसन होतं? म्हणजे कसं, आता कोणी, आता आपण काय त्यांच्या पायामाग राहत नाहीत. बरोबर. हा. कळायचं की सिगरेट ओढते, पुन्हा दिवसा पण घेऊ लागलं, मग रात्री पण प्यायचं. हम्म आणि मग पिऊ लागलं की 2-3 दिवस सारखंच प्यायचं. हम्म खूप परेशान केलं त्यानं. खूप दुकान टाकून दिलं, दुकान पण बसवलं मॅडम त्यानं. हम्म. ते काही बोलायला गेलं की खूप राग करीत होता. पुन्हा म्हणजे आत्महत्याचं प्रकरण आम्हाला भीती घालत होता. हम्म. अशी गेलीला, असं करल तसं करल. ओके ओके. आणि आपलं औषध घेतल्यानंतर किती दिवसात फरक दिसला तुम्हाला? औषध दिलं बघा, आणि त्याचं दुकान बी बंद झालं. एक तर त्याचं पैशाचं चलन पण बंद झालंय. हा. तर आम्हाला 15 दिवस लागले तर थोडं शांत व्हायला. बरोबर. हा. त्रास आणि काही जास्त नाही, ते काही सांगणं हा. आणि बोलच न झालंय ते. अच्छा अच्छा. वाढून पण आपण स्वतःच घेतोय, मग मला असं लपून छपूनच द्यावं लागतंय त्याला. बरोबर. कशामधून देताय तुम्ही त्यांना जेवण, हे औषध? म्हणजे त्याचं जेवण राहिलं असलं तर त्याला भाजी मध्ये देते. हा. आणि 2 मुलं आहेत ना, तर ते एक वेळेस जेवायचं जर आलं त्याचं वेळ, तर मग ते पोळी करते, पोळीत बदलते तिची, असं करते. अच्छा अच्छा. म्हणजे ते आला की मग ती पोळी वरती ठेवते, मग हाताने घेते वाढून. हा. काहीतरी मग असं हुकून झुकून त्याच्या पोटात घालते. कधी एखाद्या वेळेस खात पण नाही, म्हणजे जेवत नाही, बाहेरच राहते. फिटिंगची हम्म ते इलेक्ट्रिशियन ते झालेलं आहे त्याचं आयटीआय. हम्म. इलेक्ट्रिक दुकान टाकून दिलं, तर पूर्ण बशीला आम्हाला खूप त्यानं परेशान केलं. नुकसान खूप झालं आमचं. हम्म. तर ठीक आहे. हे खूप आता देवाच्याच रूपाने झाले, आणि तुमच्यावर आमचा विश्वास बसलाय आता. एक कसं 15-20 दिवस झालं शांत झाले ते या महिन्यात. बरं, नाही चांगली गोष्ट आहे, दारू सुटली. आणि टेन्शन नाही, असं आम्हाला थोडं शांत वाटायला. नाही तर आम्हाला असं झोप यायची नाही की त्यानं पिण्याच्या नादात आम्हाला आत्महत्याचं भीती घालायची, तर भीती वाटायची. कधी काय असं वाटायचं. ओके ओके. हं. नाही, काय काळजी करू नका. अजून पूर्णपणे त्याला आपल्याला पूर्ण मुक्तच करायचंय हो, त्याच्यापासून. दारू नशामुक्ती करायची त्याची पूर्णपणे. 3 महिन्याचा कोर्स करा कम्प्लीट, म्हणजे थोडं. कसं पुन्हा त्यांची इच्छा होऊ नये यासाठी असं. थोडं पुण्याला पण थोडं वाटायलंय कमी प्रमाण त्याचं. ह्याचं काय गोवा गुटखा? आता गाय छाप खायले बघा ते. हा अ, हा हा. ती पांढरी चमकी राजू निवास असती ना, वाटते ती. हा ती हा हा. पुन्हा ते घासून गुटके तर का नाही, ती कितीला आहे आता आपल्याला माहित नसते. पुरुष लोक सांगतात की ती 20-25 रुपयाला रोजची असायची. हा तर हा. त्याच्या 4 खिशातच दिसायच्या. सकाळी उठलं की खायचं. हा हा. म्हणजे ते घरी. बंद झालंय. हं, गोवा बंद झाला. घरी चहा घ्यायच्या आधी ते घासून मटेरियल असते ना, हा. ते पण पुड्या राहायच्या त्याच्या खिशात. अच्छा. म्हणजे पैसा पण होता, दुकान होतं. आता थोडं पैशाचं पण प्रमाण कमी झालंय, आणि ते पण खूप त्यानं परेशान केलं. महिनाभर आम्हाला थोडं इतकं चांगलं वाटायलंय. हम्म. शांत झालंय, थोडं आता राग करीनं. स्वभाव पण शांत असेल आणि जेवण पण व्यवस्थित जात असेल आता. जेवण कसं, मग ते बाहेर कामाला गेलं की बाहेर खाते काही.
हम्म, मग हम्म. खाण्यामध्ये थोडं नाजूक आहे, थोडं हम्म, गोड थोडं, हम्म, आणि हम्म. पण असं थोडं पातळच आहे. पण अच्छा. ते थोडं व्यसनामुळं असं गोड खात नाही ते. ठीक आहे, त्याची सवय नसेल ना, त्याला गोड आवडत नसेल. गोड आवडत पण नाही त्याला पहिलंच. हम्म, आणि जेवते. जेवायला मग व्यवस्थित पाहिजे सगळं आपलं पद्धतशीर भाजी, पोळी, हम्म. भात. नाही, आता कसं आहे, जेवण व्यवस्थित जाणार त्याला. हो, लिव्हर हो. कसं दारू पिल्यामुळे कसं उष्णता वाढते ना, हो, मग ती हो. आता ही जशी दारू बंद होईल ना, तर हो, उष्णता त्याची पूर्णपणे क्लिअर होईल आणि जेवणाकडे जास्त कल होतो. गॅस हो. वगैरे होत